एक्झिट पोलचे निष्कर्ष आलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या टर्मच्या तुलनेमध्ये यावेळेस महायुतीला कमी जागा दाखवत आहेत. आपल्याबरोबर शिंदेच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आहेत. खोतकर साहेब, खरं तर महायुतीचं 45 जागांचं टार्गेट होतं, मात्र ते कुठेतरी भंग पावलंय का? मुळामध्ये काही उत्साही आमच्याकडच्या लोकांनी हा प्रयत्न केला, परंतु निश्चितपणे आम्ही शेवटी एक टार्गेट ठरवल्याशिवाय त्या टार्गेटवर पोहोचता येत नाही. राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनी अशा प्रकारचं टार्गेट ठरवलं, 45 पार 45 पार. त्यामुळं कार्यकर्त्यामध्ये एक उत्साह आला पाहिजे, पदाधिकाऱ्यामध्ये उत्साह आला पाहिजे. त्याला धरून या गोष्टी बोलल्या जातात, परंतु निश्चितपणे आम्ही तिथपर्यंत पोहोचतो. 40च्या पार आम्ही 35-40च्या पार आम्ही या ठिकाणी जातो. अशा प्रकारचं चित्र एक्झिट पोल काही जरी असलं तरी अशा प्रकारचे चित्र आम्हाला खात्री वाटते की आम्ही हा आकडा पार करू 40चा. मग 45चा आकडा केवळ अतिशयोक्ती होती का किंवा उत्साह वाढवण्यासाठीच होता का? अर्थात कार्यकर्त्यामध्ये तो उत्साह निर्माण करण्यासाठी, पदाधिकाऱ्यामध्ये तो उत्साह निर्माण करण्यासाठी अशा गोष्टी बोलल्या जातात. त्या शब्दशः घ्यायच्या नसतात, परंतु मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की टार्गेट ठरवल्याशिवाय त्या टार्गेटपर्यंत पोहोचताही येत नाही आणि त्यामुळं नेत्याने टार्गेट ठरवणं यात काही गैर मला वाटत नाही. तुमच्या शिवसेनेला मात्र 6 जागा जवळपास दाखवते, ह्या कमी नाही वाटत? नाही, आता हे एक्झिट पोलचे आकडे आहेत आणि एक्झिट पोल त्याचा आम्ही आदर करतो. त्या लोकांनी खूप मेहनत घेतली, बिचाऱ्याने मेहनत घेऊन हे सर्व केलं असेल, परंतु मला असं वाटतं की अंतर निश्चितपणे जे एक्झिट पोल दाखवतात 6 आहे. आम्ही सर्व ठिकाणी महाराष्ट्रभर मी फिरलेलो आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की आम्ही आमच्या पूर्ण जागा जिंकू. एक शक्यता आहे का की यावेळेस कुठेतरी जागा वाटपाचा तिढा तुमचा आणि भाजपमधला बऱ्यापैकी उशिरा अनेकांची तिकीट जाहीर झाली, तर याचा कुठे काही फरक पडू शकतो? अर्थात या विषयावर आम्ही नाराजी व्यक्त केलीच होती. पहिली नाराजी मी व्यक्त केली होती की हा जसं भारतीय जनता पक्षाने 20 जागा स्टार्टला घोषित केल्या, तर माझं म्हणणं होतं की आपल्याकडे जेवढे खासदार आपले आलेत त्या सर्व खासदार आपण पहिले घोषित करून टाकायला पाहिजे होतं. आणि हे माननीय मुख्यमंत्री महोदयाला सुद्धा आम्ही बोललो होतो, परंतु नाहक याच्यामध्ये लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाले आणि आमचा मित्रपक्ष याच्यामध्ये काहीतरी करतो अशा प्रकारची भावना लोकांची निर्माण झाली होती तत्कालीन परिस्थितीमध्ये. तो माननीय एकनाथ शिंदे साहेब अत्यंत खंबीरपणे कार्यकर्त्यांच्या किंवा नेत्यांच्या पाठीमागे उभा राहिले आणि आपल्या जागा त्यांनी सोडून घेतल्या. उद्धव ठाकरेंच्या किंवा शरद पवारांविषयी, या दोघांविषयी कुठेतरी सहानुभूतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये होतं, ज्याचा त्यांना कधी फायदा होतोय? हो, आता ह्या एक्झिट पोलनुसार तर असं वाटतं की त्यांच्या बाजूनी सहानुभूती आणि काही लाड जे ते निर्माण करू शकले त्याचा फायदा थोडा त्यांना होईल. मला हेच परत एक तुम्हाला म्हणायचं आहे की काही मतभेद तुमच्यात जर नसते, मित्रपक्ष किंवा भाजप आणि तुमच्या इतरांमध्ये जागा जाहीर करत असताना, तर कदाचित आकडा ह्यापेक्षा जास्त एक्झिट पोलमध्ये दिसला असता. हो, अर्थात आम्ही नाशिकची जागा हा आमचा जिथला स्टँडिंग खासदार त्यांना नाहक अडकून टाकलं या सर्व गोष्टीमध्ये. तो तिकडं फिरायच्या ऐवजी, मतदारसंघात फिरायच्या ऐवजी, लोकांमध्ये फिरण्याच्या ऐवजी तो मुंबईला जाऊ लागला, भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला भेटू लागला, शिवसेनेच्या नेत्याला भेटू लागला असता. तेवढ्या वेळ तिकडे दिला असता तर मला असं वाटतं की अजून ताकदीने ती जागा तर येणारच आहे, परंतु असे अनेक हे उदाहरण आहे. संभाजीनगर आहे, नाशिक आहे किंवा इतर सर्व बाबी आहेत. या सर्व ठिकाणी अशा घडल्यामुळं थोडासा त्यामध्ये एक नाराजीचा सूर कार्यकर्त्यामध्ये झाला होता. भाजपच्या सुद्धा जागा कमी होताना दिसतात एक्झिट पोलमध्ये, याचं काय कारण असू शकेल? नाही, आम्ही प्रचारक होतो, आम्ही सर्व ठिकाणी गेलो, तर 2-3 ज्या नेगेटिव्ह बाबी बघा, पॉझिटिव्ह झालं याला कोणी काही बोलत नाही, परंतु आम्हाला निश्चितपणे तोंड द्यावं लागलं पेट्रोलच्या भावाला, आम्हाला तोंड द्यावं लागलं गॅसच्या भावाला, आम्हाला तोंड बाकी इतर बाबीला द्यावं लागलं. आम्ही दाम दुप्पट देऊ या बाबीला सुद्धा आम्हाला तोंड द्यावं लागलं. किंवा सोयाबीन आहे, कापूस आहे, या विषयावर शेवटी आता कसं आम्ही प्रत्येकाला समजून सांगू शकतो की जागतिक बाजारपेठेची या सर्व गोष्टी अवलंबून आहे. पण तो माननीय पंतप्रधान महोदयाकडून हे बोललं गेलं होतं की आम्ही दाम दुप्पट देऊ आणि ते नाही गेलं म्हणून शेतकरी वर्गामध्ये नाराजी होती. हे उघड सत्य आहे. त्यामुळं त्याचा एक थोडा परिणाम आम्हाला भोगावा लागू शकतो.
एकंदरीत हीच सगळी वेगवेगळी कारणं आहेत की ज्याच्यामुळे महायुतीच्या जागा वाटपामध्ये कुठेतरी घट झालेली पाहायला मिळते, असंच खोतकरांचं म्हणणं आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.